नक्कीच मी उलटं असं सांगेन की कोल्हापुरात जे घडतं त्याचं उदाहरण महाराष्ट्रात सगळीकडे जातं. त्यामुळे कोल्हापूर हे उदाहरण म्हणून नेहमीच लोकांसमोर कायमपणे समोर गेलेलं आहे. येथील जे आमचे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादीचे नेते आहेत ते खास करून शिवसेना आणि भाजपचं इथलं जे वर्षानुवर्षाचं जे नातं आहे, खास करून माझे वडील असतील राजे क्षीरसागर साहेब आणि चंद्रकांत दादा, हे त्यांच्या सुरुवातीपासून एकत्रित आहेत. आणि शिवसेना, भाजप, मग त्यामध्ये प्रामुख्यानं महेश जाधव साहेबांचं देखील नाव घेतलं पाहिजे. शिवसेना, भाजप ही या कोल्हापुरात रुजवण्याचं ज्या लोकांनी काम केलं, या दोन्ही पक्षांच्या पडत्या काळात ज्यांनी ते दोन्ही संघटना पुढे नेण्याचं काम केलं, यामध्ये या तिघा चौघांचं नाव घेतलं जाईल. आणि त्यावेळेचं जे घट्ट नातं, या मैत्रीचं नातं जे या दोन्ही पक्षांमध्ये जमलेलं आहे, घडलेलं आहे, त्याचंच उदाहरण म्हणून आज आम्ही राष्ट्रवादीला देखील सोबत घेऊन जे महाराष्ट्रात चाललं आहे तेच कोल्हापुरात देखील चालवायचा आम्ही प्रयत्न करत आहे. आणि त्याला प्रतिसाद देखील कोल्हापूरकर मोठ्या प्रमाणात देत आहेत. कोल्हापूरकर 15 तारखेची वाट बघतायत आणि नक्कीच तुम्हाला 16 तारखेला महायुतीचा महाविजय या ठिकाणी आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेवर होताना बघायला मिळेल.